बघा किती क्रंची आणि युनिक नाश्ता बनवून तयार झालेला आहे. बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. 2 आलू घेतलेले आहे उकडून. याला आता आपण किसून घेऊया. 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक आहे रवा. ज्या वाटीनं आपण रवा घेतला त्याच वाटीनं 2 वाटी आपण पाणी टाकून घेऊया. याला एक उकळी येऊ देऊया ह्या पाण्याला. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं तेल टाकून घेऊया याच्यामध्ये. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया रवा. याला फिरून घेऊया. रवा सोडत आहे म्हणजे हा रवा झालेला आहे. आता आपण याला थंड करासाठी ठेवून देऊया 5 मिनिट. रवा थंड झालेला आहे. आता थोडा तेलाचा हात घेऊन याला आपण मिक्स करून घेऊया. याला चांगला आपण चुरून घेऊया. जसं आपण कणकीला चुरतो तसं तेलाचा हात घेऊ. अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे. 1 चम्मच तेल टाकून घेऊया. याला आता गरम होऊ द्या चांगलं. 1 चम्मच जिरं टाकून घेऊया. याला फुलू देऊया. कांदा, 1 कांदा घेतलेला आहे, तो कांदा टाकून याला आपल्याला जास्त फ्राय नाही करायचा आहे. फक्त थोडा याचा कलर चेंज होईपर्यंत होऊ द्यायचा याला कांद्याला. थोडा कांदा झालेला आहे. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया. त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. 2 हिरवी मिरची टाकून घेऊया. त्याला थोडं परतून घेऊया. 1 टोमॅटो टाकून घेऊया. थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार. मीठ टाकल्याने लवकर टमाटे सॉफ्ट होतात. टोमॅटो झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूया. 1 चम्मच मिरची पावडर, थोडीशी हळद, 1 चम्मच धनिया पावडर, थोडासा गरम मसाला. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. जे 2 आलू घेतले होते त्याला किसून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आणि मिक्स करून घेऊया. 2 मिनिट आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे. बघा आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. आणखी याला परतून घेऊया आणि याला आता आपण थंड करायसाठी ठेवून देऊया. बॅटर थंड झालेला आहे. आता आपण याला स्क्वेअर शेपमध्ये आकार देऊया. अशा प्रकारे आपल्याला सर्व बॅटरचं बनवून घ्यायचे आहे स्क्वेअर शेपमध्ये सगळे बनवून घ्यायचे आहे आपल्याला. स्क्वेअर शेपमध्ये सगळे बनवून घेतलेले आहे. पॉलिथिनला तेल लावून घेऊया आपण सर्व. गोळा घेतलेला आहे रव्याचा. आता याच्यावर आपण पॉलिथिन ठेवून देऊया. आणि ह्या प्लेटच्या साहाय्याने आपण याला गोल पुरीसारखं करून घेऊया. अशा प्रकारे याला काढून घेऊ आपण. आणि याचे जे काटं असते ते जाडेले ते असे आपण बोटानं प्रेस करून घेऊया.
आपण बॅटर बनवलेलं आहे ते याच्यामध्ये ठेवून घेऊया. आणि आपल्याला हे पण स्क्वेअर शेपमध्येच बनवून घ्यायचं आहे. बघा, याला पाणी लावायची पण जरूरत पडत नाही आपल्याला, असंच हे पूर्ण पॅक होऊन जाते. बस बघा, अशा पद्धतीनं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. सर्व अशा पद्धतीनं आपण बनवून घेणार आहे. आता अशा प्रकारे सर्व तयार करून घेतलेले आहे. एक साईडनं तेल ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे तळून घेऊया. तेलामध्ये टाकून घेऊया. याला आपण चांगलं तळून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत. आणि क्रिस्पी पण तळून घ्यायचं याला, क्रिस्पी होईपर्यंत. लो फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व आपल्याला तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.